नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRD विभागाची फायनल लिस्ट जी आहे ती आलेली आहे आणि साईटवरती ती लिस्ट जी आहे ती उपलब्ध आहे। ठीक आहे, WRDच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ह्या लिस्ट पब्लिश झालेल्या आहे जिल्ह्यानुसार। आता त्या लिस्ट तुम्ही बघायच्या कशा ते मी तुम्हाला सांगतो। तुम्ही एकतर WRDच्या डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा आपला जो चॅनल आहे हॅलो टीचर तुम्ही बघू शकता इथं स्क्रीनवर। तर हॅलो टीचरमध्ये मी ती लिंक तुम्हाला WRD साईटची टाकली आहे। या लिंकवरती तुम्ही क्लिक करा। क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्याकडे असं होम पेज ओपन होणार आहे। ठीक आहे, असं होम पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे, म्हणजे स्क्रोल डाऊन करत यायचं आहे खाली। आणि याच्यामध्ये जे तुम्हाला पिवळ्या अक्षरात लाल अक्षरात पिवळे हायलाईट दिसत असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या लिस्ट पब्लिश झाल्या आहेत त्या दिसत आहे। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सरळ सेवा भरती सन 2023 गट ब अराजपत्रित व गट क अमरावती परिमंडळाचा निकाल आहे। ठीक आहे, तर अमरावती परिमंडळाचा निकाल त्यांनी याच्यात जाहीर केलेला आहे। याच्यामध्ये सरळ सेवा भरती सन 2023 गट ब अराजपत्रित व गट क निम्न श्रेणी लघुलेखक गट ब चा निकाल, नंतर आरेखक गट क चा निकाल, सहाय्यक आरेखक गट क चा निकाल, स्थापत्य अभियांत्रिकीचा निकाल, ठीक आहे, अनुरेखक गट क चा निकाल, दप्तर कारकून किंवा मौजीदार किंवा कालवा निरीक्षक गट क चा निकाल आणि सहाय्यक भंडारपाल गट क चा निकाल। ठीक आहे, म्हणजे निवड्या पोस्टचा निकाल त्यांनी दिलेला आहे परिमंडळाचा, अमरावती परिमंडळाचा। ठीक आहे, तर हा निकाल बघायचा कसा, तर तुम्हाला इथे व्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो। जसे आपल्याला निम्न श्रेणी लघुलेखक गट ब चा निकाल बघायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला व्ह्यूवर क्लिक करायचं आहे। व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर एक PDF तुमच्याकडे ओपन होणार आहे। याच्यामध्ये मला विचारलं आहे डाउनलोड अगेन। मी ॲक्च्युअली PDF अगोदरच डाउनलोड केलेली आहे, त्याच्यामुळे मला डाउनलोड अगेनचा ऑप्शन येत आहे। त्याच्यामुळे मी डाउनलोड अगेनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे PDF ओपन होणार आहे अशी। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, वॉटर रिसर्च डिपार्टमेंट रिक्रुटमेंट एक्झाम। ठीक आहे, याच्यामध्ये लोअर ग्रेड स्टेनोग्राफरचा जे आहे तो निकाल देण्यात आलेला आहे अमरावती परिमंडळाचा। ठीक आहे, तर याच्यामध्ये मार्क जे आहे ते मार्कसुद्धा शो केलेला आहे। तुमचा सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि तुमचं नाव असं सगळं याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, याच्यामध्ये टोटल जर उमेदवाराची आपण गोष्ट केली, टोटल उमेदवार याच्यामध्ये जर आपण बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो, टोटल उमेदवार जे आहे ते 228 उमेदवारांची यादी याच्यात लावण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर हे जे लिस्ट आहे मित्रांनो साईटवरती उपलब्ध आहे प्रत्येक पोस्टनुसार, प्रत्येक डिव्हिजननुसार। आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की स्टेनोग्राफर, इंजिनियर अँड झोनल ऑफिसर जे आहे अमरावती रिजन यांच्या हे डिपार्टमेंटची ही लिस्ट आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये कस्टमाइज स्कोर रिपोर्ट्स फॉर दिलेला आहे आणि याच्यामध्ये कस्टमाइज स्कोरनुसार हे जी आहे ते लिस्ट लागलेली आहे। ठीक आहे, तर सर्वात शेवट जर आपण बघितलं तर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन हे आहे 22। ठीक आहे, लास्ट कॅन्डिडेटचे आणि पहिल्या कॅन्डिडेटचे जर तुम्हाला मार्क बघायचे झाले तर पहिल्या कॅन्डिडेटचे जे मार्क आहे ते आहे 110। ठीक आहे, तर अशा प्रकारची ही लिस्ट आहे मित्रांनो। ठीक आहे, याच्यानंतर दुसरी लिस्ट आपल्याला बघायची आली तर बॅक गेल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आरेखक गट क चा निकाल याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये व्ह्यू जर केला आपण तर आता ही लिस्ट आपल्यासमोर ओपन होणार आहे थोड्या वेळात। ठीक आहे, याच्यामध्ये बघा PDF मध्ये ओपन डाउनलोड झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ड्राफ्टमनची ही लिस्ट आहे। आणि याच्यामध्ये पहिल्या नंबरला जे विद्यार्थी 168 मार्क आफ्टर ऑब्जेक्शन नंतर, आणि लास्ट कॅन्डिडेट जर बघितला आपण याच्यामध्ये 94 लोकांची लिस्ट आहे, याच्यामध्ये 62 मार्क आखरीच्या कॅन्डिडेटला आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारच्या लिस्ट आहे मित्रांनो। सर्व ज्या लिस्ट आहे मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा ह्या लिस्ट ओपन करू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे सगळ्या पोस्टचा निकाल बघू शकता। याच्यानंतर सरळ सेवा भरती सन 2023 गट ब राजपत्रित गट क छत्रपती संभाजीनगरचा निकालसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो। ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा जो आहे ते लघुलेखक निकाल, आरेखक निकाल, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी निकाल, सर्व प्रकारचे निकाल तुम्ही इथे बघू शकता। ठीक आहे, याच्यानंतर सरळ सेवा भरतीचे जे आहे सातारा परिमंडळाचा निकाल, याच्यानंतर मित्रांनो नागपूर परिमंडळाचा निकाल, याच्यानंतर नाशिक परिमंडळाचा निकाल, अशा प्रकारचे सर्व निकाल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। ठीक आहे, नंतर पुणे परिमंडळाचा सुद्धा निकाल याच्यात जाहीर करण्यात आलेला आहे। ठाणे परिमंडळाचा निकाल सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। नंतर आहे मित्रांनो अधीक्षक अभियंता परिमंडळ अधिकारी दक्षता पथक अमरावती परिमंडळ जलसंपदा विभाग आरेखक गट क याचा सुद्धा याच्यात निकाल आपल्याला बघायला मिळणार आहे। ठीक आहे,
स्थापित अभियांत्रिकी सहाय्यक गट क सगळ्या प्रकारचे निकाल याच्यात देण्यात आलेले आहे, ठीक आहे. नंतर दप्तर, कारकून, मोजणीदार व कालवा निरीक्षक या लिस्टला जर आपण ओपन केलं, थोडा वेळ लागणार आहे मित्रांनो, डाउनलोड व्हायला वेळ लागतो, ठीक आहे. तर ओपन केल्यानंतर आपल्याला थोड्याच वेळात दिसणार आहे. अशी एक लिस्ट तुमच्यासमोर ओपन होणार आहे. याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे की द कॅन्डिडेट्स ऑन द लिस्ट बिलो हॅव ओनली कॉल फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, ठीक आहे. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची 9 लोकांची यादी याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, पहिल्या विद्यार्थ्याला 168 मार्क आणि 9व्या नंबरच्या विद्यार्थ्याला 136 मार्क आहे, ठीक आहे. याच्यानंतर आपण जर बॅक गेल्यानंतर तुम्ही बघू शकता 29व्या नंबर, 29.1, 29.2, तर प्रत्येक वेगळ्या लिस्ट याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे, ठीक आहे. नंतर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचं जर बघितलं, दप्तर कारकूनला आपण ओपन केलं तर दप्तर कारकूनचं थोडं आपण इथं ओपन होणार आहे. थोडा वेळ लागत आहे मित्रांनो ओपन होण्याकरिता, कारण की PDF फाईल जे आहे ते डाउनलोड व्हायला थोडा वेळ लागत आहे, ठीक आहे. तर नेटवर्कचा सुद्धा इश्यू आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा थोडा वेळ लागत आहे, ठीक आहे. तर बघू शकता याच्यानंतर लिस्ट जे ओपन होणार आहे ते लिस्टसुद्धा आपण बघणार आहोत. तर आता जी पोस्ट वाईज जी आहे मित्रांनो ते लिस्ट ओपन होत आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जे लिस्ट होती ते सर्व लिस्ट इथे ओपन होत आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या लिस्ट आहे मित्रांनो, ज्या साईडवरती तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा सुद्धा लिस्ट बघू शकता. आणि आता ज्या लिस्ट पब्लिश झाल्या आहे फायनल, त्या फायनल लिस्टसुद्धा तुम्ही बघू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारचा जो आहे तो WRDने निकाल दिलेला आहे सगळ्या डिव्हिजन वाईज. सगळ्या ज्या लिस्ट आहेत त्या ऑफिशियल साईटवर उपलब्ध आहे, ठीक आहे. सोबतच टेलिग्राम चॅनलला सुद्धा जर लिस्ट टाकण्यात येईल, परंतु या सर्व लिस्ट ज्या आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलला टाकणे फार अवघड जाणार आहे, भरपूर याद्या राहणार आहे. तरी जे आहे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्या. काही महत्त्वाच्या लिस्ट आपण टाकणार आहोत, त्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून बघू शकता, ठीक आहे. नंतर इथं दिलेलं आहे मित्रांनो परिमंडळ निहाय कागदपत्र पडताळणीचे यादीचे कट ऑफ व मार्क्स. याच्यावर जर आपण क्लिक केलं तर व्ह्यू केल्यानंतर आपल्याला एक परत लिस्ट बघायला मिळणार आहे. ते लिस्ट बघू शकतो आपण. तर इथे जे मार्क आहे मित्रांनो कागदपत्र पडताळणीचे ते अगोदर आलेले मार्क होते. ह्या लिस्ट ऑलरेडी आपण अगोदरसुद्धा बघितलेल्या होत्या, ठीक आहे. तर सगळ्या प्रकारचा जो डाटा आहे ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे, ठीक आहे. नंतर प्रसिद्धीपत्रकसुद्धा ठाणे व नाशिक परिमंडळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक तुम्हाला दिसत असेल. अधीक्षक अभियंता ते सुद्धा दिसत आहे. म्हणजे जे जे पिवळ्या आणि हायलाईट अक्षरामध्ये तुम्हाला दिसत आहे मित्रांनो ते सगळ्या ज्या लिस्ट आहेत त्या इम्पॉर्टंट लिस्ट आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लिस्ट आलेल्या आहे, ठीक आहे. तर फायनल लिस्ट बघायच्या असेल तुम्हाला तर वेबसाईटवर दिलेल्या आहे, ठीक आहे. तर आता आणखी ह्या 51व्या नंबरला जर आपण बघितलं तर याच्यामध्ये अधीक्षक अभियंता संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालनालय परिमंडळ अधिकारी परिमंडळ पुणे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क. तर सगळ्याच ज्या लिस्ट आहेत त्या पब्लिश करण्यात आलेल्या आहे, ठीक आहे. तरी कोणाला डाऊट असेल काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तोपर्यंत मित्रांनो आणखी काही अपडेट माहिती आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.